नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आता आपण आंबेबाराबद्दल बोलूया. आंबेबार कसा असावा, किती जास्त म्हणजे आंबेबार जास्त म्हणजे कसा असतो आणि कसा आपण तो टिकवतो, गळ कंट्रोल कशी करतो आणि योग्य वेळेत कसा फुटतो, हे याचं योग्य उदाहरण आहे बागेचं. हे बघा, आता आपण हे झाड बघा लांबून कसं दिसतंय. आता आपण ते झाड झूम करून बघतोय आणि वर माल कसा आहे ते बघूया. हे बघा, वर शेंड्याला माल आपल्याला लक्षात येतोय आणि साईज जवळजवळ आपल्याला छोट्या लिंबूसारखी झालेली. आता हे हे झाडाचा माल बघा. बघा, असा माल आपल्याला पाहिजे तरच आपण ते ॲव्हरेज काढू शकतो. आता मागील 4-5 दिवसामध्ये आपला विदर्भ दौरा जो होता, विदर्भामध्ये काय झालं आहे की बऱ्याच लोकांचं न्यूट्रिशन बॅलन्स नसल्यामुळं आणि फवारणीचं योग्य वेळेत योग्य नियोजन नसल्यामुळं गळ भरपूर झाली. मागच्या 1 महिन्यापासून मी कन्सल्ट करतो आहे अमरावतीच्या बागा, 1-1.5-2 महिन्यापासून की आंबेबाराच्या साईजसाठी, गळणसाठी. तर तिथे प्रॉब्लेम काय होतो की कोळी आणि थ्रिप्सवर जास्त कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं न्यूट्रिशनवर त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि न्यूट्रिशन कमी पडलं किंवा अन्नद्रव्याचा साठा झाडामध्ये नसला तर फळं भरपूर गळून जातात आणि मग ते आपल्याला वाचूनही म्हणजे थ्रिप्सचा किंवा माइट्सचा कंट्रोल करून आपल्याला फायदा होत नाही. तर हा जो माल तुम्ही पाहताय असा अमरावती भागामध्ये एकदम किरकोळ बागांना आहे. जे असं खाली जर पाहिलं आपण झाडाला, तर आपलं तुम्हाला जे फळ दिसतंय हे खाली आपल्या अहिल्यानगर भागामध्ये बऱ्यापैकी चांगला सेट झाला आहे. ज्या बागा आपण कन्सल्ट करतो, ज्या बागा आपण जातीनं लक्ष देतो आणि ज्यांना त्याच्यामध्ये थोडीशी माहिती कमी आहे किंवा योग्य नियोजन नाही आहे, त्यांना आंबेबार फुल फुटला होता पण तो टिकला नाही, तो गळून गेला. आता हा बाग जो आहे स्पेशल आंबेबाराचा आहे, म्हणजे आपण आता आंबेबारच धरतो मागच्या 2 वर्षापासून आणि चांगलं उत्पन्नही घेतो. अर्ली फुटल्यामुळं रेट चांगला मिळून जातो. यावर्षी बागा भरपूर फुटल्या होत्या पण गळल्या तेवढ्याच, त्याच्यामुळं रेटच्या बाबतीत चिंता करू नका. रेट स्थिर राहण्याची शक्यता आहे. 500-600 रुपये कॅरेट तरी स्थिर राहतील आणि तेवढं म्हणजे भरपूर झालं. असं काही संत्र्यामध्ये जर 4-5 कॅरेट माल निघाला एका झाडाचा आणि 500 रुपये कॅरेट निघालं तर आपल्याला 2000 रुपये झाड पडते आणि 2000 रुपये झाड पडणं म्हणजे हे काही कमी नाही आहे. त्यामुळं काळजी करू नका, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. न्यूट्रिशनवर भर द्या. न्यूट्रिशन बॅलन्स कसं करायचं, न्यूट्रिशन कोणते द्यायचे हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. जरी काही अडचण असली तर मला कमेंट्स करून विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यातली संपूर्ण माहिती मी देईल. धन्यवाद.